आमच्या शाळेत एकदा ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती. तिथे सगळ्यात वाह्यात चित्र मी काढलं होतं. तेव्हा सगळी मुलं हसली होती माझ्यावर. पण माझ्या बाबांनी मी काढलेलं चित्र गुपचूप लॅमिनेट करून घरातल्या भिंतीवर लावलं होतं आणि मला नेहमी म्हणायचे, हे बघ, आपले पहिले प्रयत्न असे असतात, याच्यात नेहमी सुधारणा करत राहायची. नंतर त्यांनी मला 10वीला 12वीला जिथे ॲडमिशन हवं तिथे घेऊन दिलं. पण ना त्यांची गोष्ट मला कधीच आवडली नाही. मला आवडत नसतानाही ते त्यांच्या कामावर मला घेऊन जायचे. तेव्हा मला असं वाटायचं ना, केव्हा मी इथून एकदा बाहेर पडतोय. तेव्हापासून सगळंच बदलत गेलं. मी कधीच बोललो नाही त्यांच्याशी. तसं खूप काय केलं त्यांनी माझ्यासाठी. पण आता सगळंच बदललंय. नंतर मी बदललो. एवढं सगळं तर केले तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी. पण मग नंतर असं काय झालं असेल? याचं उत्तर तर तूच दिलंस ना. मगाशी तू म्हणालास की नंतर तू बदलत गेलास. तसेच तुझे बाबा सुद्धा बदलत गेले असतील. त्या दिवशीची तुला तुझी ती सेकंड हँड सायकल आठवते. पण दुसऱ्या मुलांसारखीच माझ्या मुलाला सुद्धा सायकल हवी आहे ही तुझ्या बाबांची तळमळ तुला लक्षात आहे? ती सायकल त्यांनी कुठून आणली हे सुद्धा तुला माहिती नसेल. तुला त्यांनी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. पण त्या कॉलेजची फीस भरण्यासाठी त्यांना किती टाचा झिजवाव्या लागल्या असतील हे तरी माहिती आहे का तुला? आणि कदाचित ते मुद्दामूनच तुला त्यांच्या ऑफिसवर घेऊन जात असतील. तू तेव्हा त्यांचं ऑफिस बघितलं. पण घर चालवण्यासाठी आपला बाप किती खस्ता खातोय हे तू इग्नोर केलंस. आणि कदाचित त्यांना तेच दाखवायचं असेल. पण मग त्यांनी मला का सांगितलं नाही हे सगळं? योगेश, कुठलाच बाप तोंडावर सांगणार नाही. मग आमच्या बॉन्डचं काय? ते कदाचित तुझ्या ड्रॉइंगसारखं झालं असेल. नंतर तुझ्या बाबांना धीर आला असेल आणि त्यांना वाटलं असेल की यापुढे आपला मुलगा चुकणार नाही किंवा तसा तो प्रयत्न करेल.